सध्याची दर्यापूर तालुक्यातली काँग्रेसची परिस्थिती जर पाहिली तर लोकांसोबत नेते सुद्धा संभ्रमात आहेत. काही नेते हे काँग्रेसचे पक्के आहेत, पण काही नेत्यांचे निष्ठावान आहेत. आज आपण संजय बेलोकार जे एक नामांकित दर्यापुरातला प्रस्थ आहे, भावी जिल्हा परिषद सदस्य आहे, पण त्याचं तकदीर एवढं म्हटलं गांडू आहे की साल्या जिल्हा परिषदच्या निवडणुकाच लागून नाही राहिल्या. असो, नमस्कार दादा. नमस्कार. गमना का फन्ना या यूट्यूब चॅनलला माझ्या सर्वप्रथम शुभेच्छा. म्हणजे अगोदर नव्हते का, आताच देऊन आले? नाही पहिले होते. ते समजा तुमच्यावर प्रेम आहेच ना भाऊ? आता प्रेम आहे का काय आहे नाही समजा. प्रेम आहे. विषय असा आहे की दर्यापूर तालुक्यात गेल्या 8 दिवसापासून सारी खळबळ 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 खळबळ, कोणी कुकळे तुमची शंका, नगर परिषद जवळ राहते का, कृषी उत्पन्न बाजार समिती जवळ राहते का, खरेदी विक्री जवळ राहते का, खरेदी विक्री केली तुमची. बहुतेक आजचं वातावरण पाहिल्यानंतर नगर परिषद मध्ये सुधाकर पाटलाचा गट स्थापन होते असं म्हणण्यास काही हरकत नाही. पण आता जे राहिलं ते सांभाळण्यासाठी तुम्ही कोणते प्रयत्न करतात? पहिल्यांदा माझा प्रश्न हे राहील की आजच्या आंदोलनात तुम्ही सुनील पाटील आणि खासदारांच्या मागे असल्यामुळे काँग्रेसमध्ये कायम राहतात अशी आशा आहे? 100% मी काँग्रेसनिष्ठ आहे आणि मी व्यक्तीवर प्रेम करणारा आणि पक्षावर प्रेम करणारा माणूस आहे. पहिलेपासून मी काँग्रेसमध्येच आहे आणि नेतृत्व बदलत असते. काही लोक पक्षात येतात, काही लोक पक्ष सोडून जातात, परंतु मी वैयक्तिक काँग्रेसनिष्ठ असल्यामुळे, माझं घराणंही काँग्रेसनिष्ठ असल्यामुळे आणि माझ्यावर दुसऱ्या पक्षाचा कुठलाही प्रभाव होत नाही, म्हणून मी काँग्रेसमध्येच राहणार आहे आणि शेवटपर्यंत राहणार. अशा वेळेस तुमच्याजवळ कोणत्या संस्था राहू शकतात? नाही, आता प्रश्न असा आहे की जो पक्षावर प्रेम करते, आजकाल राजकारण तुम्हाला माहीत आहे कसं आलं, नोट करे गोट असं राजकारण झालं. अशा राजकारणात आपल्यापाशी आपण जे पक्षावर निष्ठा, ज्याच्या पक्षावर प्रेम आहे ते लोक निश्चितच आमच्यासोबत राहतील. काही लोक व्यक्तिप्रेम करणारे आहेत, ते लोक सोडूनही जाऊ शकतात, त्याचा काही विषय नाही. परंतु पक्ष असा आहे, पक्षाची आज जरी परिस्थिती थोडीशी डगमगीत वाटली तरी तुम्हाला आज नेतृत्व तालुक्यात सध्या विखुरलेलं असताना आज तुम्ही आमचं आंदोलन पाहिलं. आज आंदोलनाला माझ्या मते कमीत कमी नेहमीच्या आंदोलनापेक्षा तिप्पट लोक होते. म्हणजे तुम्ही एका इकडे म्हणता की सुधाकर पाटील गेल्यानंतर पक्षाला थोडीफार झळ पोचली, आणि दुसऱ्या इकडे तुम्ही एक दुसरा शब्द वापरता की आंदोलनात लोक सुधाकर पाटील जेव्हा आंदोलन करत त्याच्यापेक्षा जास्त होते. हे तुम्ही डबल मिनिंग कसं काय वापरता? नाही, डबल मिनिंग म्हणायचा मतलब काही लोक कसं असतात, दबलेले असतात, त्यांना फोन नसतात. म्हणून आता ते लोक, काही लोक त्यांना फोन नसल्यामुळे नवीन लोकांनी, आमच्यासारख्यांनी नवीन लोकांनी बा आता आपलं आंदोलनही चांगलं झालं पाहिजे, लोकही असले पाहिजे, म्हणून आम्ही लोकांनी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला. ते लोक आले आणि ते खरोखर काँग्रेसप्रेमी लोक आले. काँग्रेसप्रेमी लोक इथं आले तुम्ही हे म्हणता, पण माजी शहर प्रमुख दिवाकर रावजी देशमुख हे सुधाकर पाटील भारसाकडे यांच्या समर्थ जो मेळावा त्यांनी त्यामध्ये होते आणि तुमच्या आंदोलनात आज सुद्धा होते. असे 10 ते 15 चेहरे मी पाहिले की ते दोन्ही इकडे होते. नाही, ते कसं आहे, काही लोक अशासाठी गेले, आता ते काँग्रेस पक्षात होते, आमचे नेते होते, त्यामुळे काय झालं की संबंध असल्यामुळे जोपर्यंत त्यांना हे माहीत नाही का हे कोणत्या पक्षात प्रवेश करतात. आता त्यांनी शिवसेना शिंदे गट निवडला, त्यांनी त्या मेळाव्यात आऊट केलं, त्यामुळे साहजिकच काही लोक दूर होतील. त्यापैकी एक दिवाकर राव आहेत. म्हणजे ते काँग्रेसमध्ये कायम राहतील. काँग्रेसमध्ये कायम राहतील, पण सुधाकर पाटील यांच्यावर त्यांचं प्रेम हे त्या मेळाव्यात उफाळून आलं असं म्हणण्यास काही हरकत नाही. नाही, असं नाही आहे, त्यांनी ते आऊट करायचं होतं ना, त्यांनी त्या मेळाव्याच्या उत्तरार्धात आऊट केलं. तुम्ही काय बाकीच्या लोकांसारखे तकलादू उत्तर देऊ नका. मेळावा हा सुधाकर पाटील भारसाकडे यांच्या समर्थकांचा होता. बरोबर आहे ना. मग दिवाकर रावजी देशमुख हे त्याही मेळाव्यात दिसले आणि तुमच्या आंदोलनात दिसले, म्हणजे तुम्ही प्रेशर टाकून त्यांना तुमच्या इकडे ओढलं काय? नाही, प्रेशर टाकून नाही. आमच्यापाशी प्रेशर पॉलिटिक्स आहेच नाही. जे आपल्या सोबत येतील त्यांना नाही वाटलं असेल बा आता आपण नाही गेलो पाहिजे त्यांच्यासोबत, काँग्रेस पक्षासोबत राहिलो पाहिजे, म्हणून ते आजच्या मेळाव्याला आले. मग आता जे लोक तुमच्या पक्षातून आज नगरसेवक बहुतेक दिसले नाहीत, काही डायरेक्टर दिसले नाहीत, काही खरेदी विक्रीचे मला फार कमी दिसले, ते लोक जातील. अशा वेळेस तुम्ही त्यांना परिवर्तन करण्याचे प्रयत्न करत ना काय? नाही, प्रयत्न आम्ही करून पाहिले. तुम्ही याच्या अगोदरच वाक्य बोलले का मी कोणावर प्रेशर टाकत नाही, आणि आता तुम्ही म्हणून राहिले की त्यांना मी फोन करतो. नाही, प्रेशर कोणावरच टाकायचं नाही, विनंती करायची.
राजकारण हे प्रेशरचं नाही. प्रेशरचं राजकारण चालत नाही. विनंतीनं जो राहील. आज सध्या भारतातली आणि महाराष्ट्रातली परिस्थिती अशी आहे, ईडी सीबीआय लावूनच म्हटलं सरकार स्थापन होऊन राहिले, प्रेशर टाकूनच सरकार स्थापन होऊन राहिले. बरोबर आहे. मग तो अवलंब तुम्ही करत ना काय? नाही नाही नाही, आम्ही करणार नाही. जे मनापासून राहतील त्यांना सोबत घेऊन आम्ही आमचं राजकारण करू. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की उद्धव साहेब ठाकरे निवडून पक्षात लोक आणतात हां, आणि निवडून आल्यानंतर ते पळून जातात. नाही त्यासाठीच उद्धव साहेब ठाकरे यांनी महाराष्ट्राचे दौरे हे बंद करून टाकले. त्यांचं म्हणणं आहे की बा आम्ही एवढी मेहनत घेतो पण वेळेवर ईडी सीबीआयचा भेव देऊन हे लोक पडतात. नाही नाही, हेच तुमच्या मनात आहे का की नाही, आपण मेहनत करायची नाही, नाही. डायरेक्टर संचालक बनवण्यासाठी आणि वेळेवर ते पळून जातात म्हणून तुम्ही त्या लोकांवर प्रेशर टाकत नाही काय? प्रेशर नाही आहे. आम्ही जे जुने लोक होतो इथं तालुक्यातली परिस्थिती पहा, ते आम्ही जाग्यावरच आहोत. म्हणजे याचा अर्थ असा कळा की तुमच्या जुन्या लोकांना ओलांडून नवीन समोर जात आहेत. हा, होऊ शकते ना. मग हे भावना तुमच्या मनात आहेच हा, थोडीफार आहेच ना. म्हणून तुम्ही काँग्रेसवर नाराज आहे काय? नाही नाही, मी काँग्रेसवर नाराज. म्हणून तुम्ही सुधाकर पाटील यांच्यावर नाराज होते नाही, काय? सुधाकर पाटलावरही नाराज असा प्रश्नच नाही. त्यांनी पक्ष सोडला, मी काँग्रेस प्रेमी आहे, मी काँग्रेस पक्षात थांबणार. त्यांनी सभापती बाळासाहेब हिंगणीकरला कबूल करून डावललं. त्याच्यानंतर बाळासाहेब टोळे यांना सुद्धा 3 वेळचे ते संचालक असताना त्यांना सुद्धा डावललं. हा, मग हे डावलडोल जुन्या लोकांना करण्याची भावना पक्ष माझ्याजवळ आलापासून हे सुधाकर पाटलाची भावना होती असं तुमच्या मनात वाटतंय का? नाही असं काही नाही आहे. आता प्रत्येकाला तेही नाही देऊ शकत नव्हते त्यावेळेस. तुम्ही याच्या अगोदरच तर बोलले की बा मनात थोडीशी भावना होती म्हणून. हा, आता थोडी असं आहे. आता तुम्ही बोलताना तुम्हाला मागे काय बोलून राहिले हे लक्षात येऊन नाही राहिलं का? नाही नाही, येते सर्वच लक्षात येते. गोष्ट अशी आहे, प्रत्येकाच्या अपेक्षा असतात आणि पदं कमी असतात. एक पद असलं त्याचा एकच जन्म असू नाही, शकते. माझं म्हणणं आहे की जुन्यांना डावलून नवीनना पद दिले हा. तर पक्ष कब्जात राहिला पाहिजे आणि निष्ठावानाला डावलले गेला म्हणजे नाही, निष्ठावानाला डावललं गेलं त्यावेळेस हे बात म्हणजे आहे. निष्ठावानाला सुधाकर पाटील यांनी डावललं असं म्हणायचं आहे का? डावललं, काही प्रमाणात डावललं. काही प्रमाणात डावललं तसं तुम्ही सांगणार का कोणता तुमचा निष्ठावान त्याला पदावर उन्नती दिली म्हणून त्यांनी? असं काही नाही आहे. आता असं नाही सांगू शकत आपण ऑन कॅमेरा. काही गोष्टी असतात. म्हणजे ऑन कॅमेरा न बोलताना तुम्ही मागं असे बोलू शकता. असं काही नाही. तुम्ही काही गोष्टी म्हटलं अशा मनातल्या मीडियावर येऊन दिल्या, जसे तालुका प्रमुख बोलले, आपलं शहर प्रमुख बोलले, हा, त्यानंतर बाळासाहेब टोळे बोलले, हा, बाळासाहेब हिंगणीकर बोलले. हा. तुम्ही सुधाकर पाटलाला भेटा काय? नाही नाही, भ्याचा काहीच प्रश्न नाही. माझा स्वभाव नाही तो. माझा स्वभाव हा, मी कोणावरही प्रेशर टाकत नाही. मी कोणाला तुमचा स्वभाव हा नाही का की आपण सत्य बोलावं म्हणून काय लोकांना? नाही, सत्यच बोलून राहिलो. मग मी तुम्हाला तेच विचारून राहिलो की सुधाकर पाटील भारसाकडे यांनी काँग्रेसचे जुने निष्ठावान यांना जर पद दिले तर ते भविष्यात त्यांचं प्लॅनिंग की आपण पक्ष सोडून जायचं, त्यावेळेस हे निष्ठावान आमच्या मागे येणार नाहीत म्हणून त्यांनी निष्ठावानाला डावललं असंही होऊ शकते. त्यांचं काय प्लॅनिंग आहे हे आता समोरचा नाही. मी ते म्हणूनच नाही राहिलो. माझं असं म्हणणं आहे असू शकते म्हटल्यापेक्षा तुमच्यासारखे निष्ठावान डावलले गेले. आता आमच्यावर तो अन्याय झालाच, आम्ही सहन मग तुम्ही करतो. अन्याय असताना सुधाकर पाटलांच्या विरोधात आवाज का उठवला नाही? नाही नाही, पक्षात होते आणि पक्षात असताना पक्षात संघर्ष करणं योग्य नाही. म्हणजे पक्षात एखादा माणूस जर फूट पाडत असेल तर त्या नेत्यांचं सहन करायची नाही नाही, सहन सहनशक्ती आहे 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 तुमची आहे. आहे. मग यामुळे पक्ष जर समजा आजच्या सारखा बरबाद झाला तर याला कारणीभूत तुम्ही आहे का? म्हणजे हा जो काँग्रेसची सध्या ही दयनीय स्थिती झाली हा. याला कारणीभूत तुम्ही नाही का संजय भाऊ? नाही नाही, कारणीभूत मी तर नाही आहे, पण दयनीय परिस्थिती होणार नाही. जो माणूस अत्याचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं आहे, बरोबर आहे, सांगा ना. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की अत्याचार होत असेल तिथं संघर्ष करा. बरोबर आहे. मग तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या मताचे नाही आहे का की नाही, बिलकुल अत्याचार सहन- झाला तरी सहन करायचा? नाही नाही, सहन असा आहे, प्रत्येक वेळेस माणूस आंदोलन हे विरोध नाही घेऊ शकत ना. प्रत्येक वेळेस विरोध कधी कधी मी तो प्रयत्न केला, हं. परंतु कसं आहे, आपलं पक्षावर प्रेम आहे. हे दिवस आज ना उद्या पलटतील. या आशेनं आपल्याला पक्षात राहायचंच असते ना. आपण पक्षाचे आहो. बरेचदा बबलूभाऊ बोलायचे, बबलूभाऊ जर काही विषय सांगितलं तर बबलूभाऊ म्हणायचे जाऊ दे शांत राहा, जाऊ दे शांत राहा. मी बबलूभाऊ सोबत जवळपास मी 91 पासून बबलूभाऊ सोबत आहो काँग्रेस पक्षात. बबलूभाऊचे पहिले जे विदर्भ स्टुडंट युनियन नावाचं पॅनल होतं ते कॉलेजमध्ये चालवायचं, तेव्हापासून मी काँग्रेस पक्षात बबलूभाऊ सोबत होतो. मग बबलू भाऊ यांनी सांगितलं की सुधाकर पाटील हे अत्याचार करत आहेत तरी ते सहन करावं. नाही, बबलूभाऊ नाही.
बबलू भाऊने काही सांगितलं मग नाही. बबलू भाऊनं काय सांगितलं? नाही, बबलू भाऊ प्रत्येक वेळेस नगर परिषद असो, APMC असो, खरेदी विक्री असो, त्यांनी एकच सांगितलं, आपल्या पक्षासोबत आपलं जे पॅनल आहे त्यांच्यासोबत संजीव भाऊ राहायचं. आणि मी ते 100% पाळलं. हे होते संजीव भाऊ बेलोकार. आता त्यांना पूर्णपणे मुभा झाली. त्यांच्या पूर्ण मुलाखतीतून असं वाटलं की ते आतापर्यंत सुधाकर पाटील भारसाकडे यांना दबून थबून ते पक्षात राहिले म्हणून ते वर निघाले. पण येणारा काळ त्यांच्यासाठी सुवर्ण योग आहे. कारण जे गेले त्यांच्यानंतर हेच फळे आता समोर येणार आहे. आणि निष्ठावानलाच या दर्यापूर तालुक्यात काँग्रेसमध्ये महत्त्व राहणार आहे असं म्हणण्यास काही हरकत नाही. पण संजीव भाऊ बेलोकार ज्या पद्धतीने बोलायला पाहिजे होते, मनात कुठंतरी त्यांच्या भावना लपून ते बोलतात. मध्ये एखाद्या वेळेस काय होते की आपल्या आतूबहीणच समजा आतूबहीणीवर प्रेम असते, पण आतूबहीणच्या जेव्हा आपण संबंधात जातो ते भावना प्रगट करू शकत नाही आणि आतूबहीणचं लग्न झाल्यानंतर त्या भावना प्रगट होतात. अशीच परिस्थिती सध्या संजीव भाऊ बेलोकार यांची झालेली आहे. त्यांच्या ज्या भावना आहेत ज्या प्रमाणात त्यांनी प्रगट करायला पाहिजे त्या प्रगट केल्या नाहीत. आणि हीच काँग्रेसची नीतीमुळे दर्यापुरात हा पक्ष या धडीला देशोधडीला गेला असं म्हणण्यास करते. गन्ना का फन युट्यूब चॅनल प्रस्तुत करता गणेश साखरे, कॅमेरामन जगदीश बर्डस. असेच व्हिडिओ पाहण्याकरता पात्रा गन्ना का फन युट्यूब. नमस्कार. नमस्कार. आपण गन्ना का फन युट्यूब चॅनलवर मुलाखत दिली. धन्यवाद. मोकळे बोलले नाही त्याबरोबर दुःख आहे आणि मुलाखत दिली त्याबरोबर आनंद. धन्यवाद. प्रिय दर्शकों, गन्ना का लाइक सब्सक्राइब शेयर करना विसरू नका.